सर्वांना स्वप्नील शेळके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सध्या आपण चाललेलो आहोत आंबाघाटाच्या सडा पॉईंटवरती. मागे 5-6 महिन्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये आलेलो इकडे गरमीच्या वेळेस, हिवाळ्याच्या वेळेस. पण आता पावसातून म्हणजे सडावरती जाणं म्हणजे तर बाई एकदम स्वर्गानुभव. आज आमच्यासोबत आहे आमची गौरव कदम आणि पुढे दोघे जण बाईकनी जात आहेत. ते सध्या तर पाऊस थोडा कमी आहे, पण हा चालू आहेच पाऊस कंटिन्यूस. बघूया आता कसा काय पाऊस कितीपर्यंत. पण पाऊस पडला तर जास्त मजा येईल. काय बोलतो? यस, ग्रीनरी दिसेल. तुमची बाईक पण चालू होत नव्हती, मामांची बाईक घेतलेली, मुश्किलने चालू केले. बाईकचा मॉडेल कधी आहे? 1999ची स्प्लेंडर फर्स्ट मॉडेल. आता आपण आंब्याच्या गावामध्ये एंट्री केली आहे. आणि युजली या गावात पावसामध्ये मस्त धुकं पडलेलं असतं, पण सध्या काही दिसायला बघायला भेटत नाही आहे. हे बघा, हे ते दोघे. ओ बाय, परेश कदम, तानाजी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नाही बोलून तरी आंब्याच्या गावातून असेल 2.5 ते 3 किलोमीटर लांब. पहिला असं वाटलेलं की कमी असेल, पण नाही, जास्त लांब आहे. आकाश बोललो, काय बोलत होता माहिती आहे एकदा मला, बोलतो 1.5 किलोमीटर आहे. त्याला पागायला काय 1.5 किलोमीटर आहे? एवढं खूप जायला लागतं बाई वरती. गाडी आपली जाते ना गाडी. हां, पहिला म्हणजे बोलता ना, जर तू 4 वर्ष अगोदर गेला असतास ना, हे तुला म्हणजे बोलता ना गाडी आतमध्ये टाकू शकत नव्हतं. एकदम असं आहे ना, जंगलातून जायला लागतं ना. आता रस्ता बनवला, आता रस्ता बनला आहे ऑलमोस्ट. म्हणजे बोलताना एकदम आतमध्ये नाही घेऊन जाऊ शकत. 5-10 मिनिटं चालायला लागेल, पण ठीक आहे ना, 5-10 मिनिट चालतं. जर 1 तास चालायला बोलला तर इथं कंटाळा येतो. तिथून आपल्याला इथे हे पण दिलं आहे, लेफ्ट घ्यायचं आहे तिथे. हा, गेल्या वर्षी पण गेली तेव्हा अशीच कंडिशन होती. ते आता पण असंच आहे, फुल खाली. ॲडव्हेंचर ब्लॉग. खिंड हां, पावनखिंड. पकडून बस, तर पडशील, कॅमेरा पडेल. या लोकांच्याकडे काय युनिकॉर्न आहे म्हणून ही लोक सपसप निघत आहेत. गाडी ऑलरेडी, आपली गाडी जुनी आहे ना म्हणून, नाही तर आपण पटपट गेलो असतो. गेल्या जे आकाशने मी गेलेलो ना, तेव्हा तर फुल कंटिन्यू म्हणजे बोलता ना, आम्ही घरातून निघालो आणि पोचेस पाहिजे पाऊस. आता असं वरती फुल दुखा. पाऊस येतोय जातोय, पाऊस येतोय येईल आता पाऊस परत. नाही, पाऊस तर चालूच आहे का तसं? ठीक आहे, चालेल. वडापाव पण घेतले आपण खायला. अरे बाबा, जर तुम्ही म्हणजे जर हा व्हिडिओ बघत असेल कोणी आणि त्यांना आंबाघाटच्या सडा पॉईंटवर यायचं असेल, तर जसा आम्ही रस्ता फॉलो केला आहे तसं तुम्ही बघून येऊ शकता. ऑलमोस्ट जर तुम्ही मलकापुरातून बोलताय तर आंबाच गाव असेल मलकापुरातून 18 किलोमीटर. आणि जर कोकणामधून येत असाल म्हणजे साखरकामध्ये तर नाही बोलून तेवढंच, म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 18 किलोमीटर. म्हटलं 1-2 किलोमीटर उलटं कमीच पडेल तुम्हाला, पण 18 किलोमीटरच्या जास्त पडतं. इकडे रिसॉर्ट पण खूप मस्त आहे.
कसं आहे ना डोंगर असे छेडच पहिले हे बघ तिकडे बघ बघ किती मस्त आहे. आपण आता ते असणार ते असतंच म्हणजे पूर्ण हा जो आपला आंबाघाटाचा डोंगर घाट तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. इकडे असं पूर्ण असं हां म्हणजे आणि ॲक्च्युली कसं आंबाघाट लोकांनी म्हणजे रस्त्यावरतून बघितलं आहे. त्या सड्यावरतून खूप कमी लोकांनी म्हणजे असं इकडे आली येऊन असं सड्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. खूप कमी म्हणजे माहिती आहे तसं तर पण अजूनपर्यंत एवढ्या लोकांना माहिती नाही. कारण मी यूट्यूबवरती बघितले आहेत व्हिडिओ तसे खूप सारे लोक असे आले आहेत सड्यावरती ब्लॉग एक प्रॉपर बनवले ड्रोन उडवले. लास्ट टाईम पण या पॉईंटवर आलेलो इथे तेव्हा पण सेम असंच त्याने बघलेलं होतं पांघरलेलं होतं. हा जो समोर दिसतोय तुम्हाला गेट छोटासा एंट्रन्स गेट टाईप आहे. पहिला काय असायचं की पहिला बाईक आहे ना जवळ इथे या गेटच्या इथे बाहेर लावायला लागायच्या. आता आतून पूर्ण आहे ना आपल्याला म्हणजे बोलतात ना असं ट्रेकिंग कशी करतो आपण अशा एकदम गोळ्यातून जायला लागायचं. पण आत्ता काही वर्षांपासून आतमधून रस्ता चालू केला हे बघा चांदोली लागतील जास्त म्हणजे तिथं म्हणजे जिथं बाईक लावायला लागणार आपल्या तिथपर्यंत जायचं. ते लावतात ना ते खडकाच्या आतमध्ये जाऊया डायरेक्ट. हां पाईट आहे का गाडी नाही चालली तर कॅमेरा तुमच्याकडे मी बाईक चालू होत नाही सध्या असं चालेलो आम्ही रिस्क घेऊन. उतरा जरा उतरता काय उतराय जमत नाही धाग्यासारखा रेनकोट घातलाय. नाही तर ते हे एक डिस्क्लेमर टाकायला लागतं. हां चला झाली चढायचं फायनली आपली बाईक चालू झालेली आहे. आपण निघूया आता इथून तर चढायला लागणार आहे. इथून बघूया. माय गॉड पाय खाली हा आपला रस्ता आहे एकदम पाय खाली टाका छोटे एक पाय आता खालीच ठेव घसरली तर गाडी खाली घसरते चिखल आहे ना. सावकाश उंचाशी ही चढाण आहे आणि ती स्प्लेंडर सक्सेसफुली गौरव कदम चालवली आहे. चढाण आपण चढलेलो आहोत आणि पुढे अजून पण आहे थोडासा. हो भाई चाकाना स्लिप होतात रे पूर्ण. हे आहे ना शेवाळी टाईप आहे ना मध्ये पाऊस आला आणि अशा प्रकारे पावसाने पण खाली लावली आहे. आणि आपण ऑलमोस्ट सड्या इथे पोचलेलो आहोत. थोडं बस 5 मिनिटात पोचून जाऊ आपण. टोपीवर घे रे जरा टोपी. जोराचा पाऊस आलाय. ऑलमोस्ट तिसऱ्या चौथ्यांदा आलो असेल सड्यावरती आणि 4 पण वेळा आलोय ना गौरव याच बाईकवरतून आलो. ठीक आहे हे चौथ्यांदा आहे ना सड्यावर.
कुठे गेले तिथंच लावतात मोस्टली लोक, पण आता ही लोक आतमध्ये घेऊन कुठे गेले ते? आपण इथंच लावूया. उतरू काय उतार रे, इथंच लावले वाटते लोकांनी. बघ लावले का, दिसते का बघ? नाही रे, इथून कुठं लावणार? हे काय दगडं बघ ना कसे आहेत. हां नाही दिसत तर नाहीत, गेलेत आता, गेले ती लोक पुढे गेले. पण ही दगडी बघ ना कशी आहेत. आपण लावूया इथेच, रस्ता मस्त आहे, चालायला मजा येईल. लाव इथेच. तिकडे गेलं ते बघ. कारण आतून पण तिकडून पण आतमध्ये चालत जायचं आहे काय करणार. हां तिथनं गेले का? अच्छा इकडून रस्ता आहे. हां 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 अच्छा, या साईडून इकडून पण रस्ता आहे जायला. आम्हाला वाटलं की इथेच हे करायला लागलं. ठीक आहे चल, मी इकडे जात नाही, बसू की चालेल. लाव काय म्हणजे लांब म्हणजे थोडा 5 मिनिट चालायला लागणार. दगडी आहे पूर्ण इकडे. जाओ भाई, आराम से जाओ. हे बघा, तुम्ही बघू शकता समोर एकदम दुःखाने पांघरलं आहे. थोडंसं अजून पुढे जात थांबा रे बाबा. बस चल. तेच बोललो होतो ना, चालत येतो मी. काय झाले की नाही ती लागणार रे, बाकी काय नाही. इथं पुढे मसा आता आहे ना व्यवस्थित ना. कॅमेऱ्यामध्ये थोडं हे होतं. ए भाई सावकाश. सगळं आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत साडा पॉईंटवरती. जवळचं पहिल्यांदा आहे साड्यावरती. मला अजून झालं 3-4 वेळा येऊन गेलो इकडे, पण बाईक घेऊन एवढं आतमध्ये ना पहिल्यांदाच आले. आम्ही इकडे लावायचो जेव्हा ना तुला बोललो, तिथे लावून इथून चालत जायचं, मस्त वाटायचं चालायला. आणि असा वातावरण असतं तर भाई कोणाला नाही आवडणार भाई चालायला. आणि पाऊस चालू झालेला आहे इथे आल्या आऊस टाक ना. गोव्याला पाऊस आला. तर कोण नाही माणसं. आता असंच होतं, लास्ट टाइम आले ना तेव्हा पण असं ते इकडे वेमान चालू आहे. समोर आणि माझ्या बघ हे धुकं बोलवतं तुला आंबा घाटावरचं. बघितलं बघ ना पूर्ण तुला ना फील होतं धुकं की ॲक्च्युली आपल्या म्हणजे बोलतात आपल्या स्किनला सगळ्याला असं टच करून जातं असं. रोडच दिसत नाही आता तर. आणि आपण अशा प्रकारे पोचलेलो आहोत साडा पॉईंटवरती. तुम्ही बघू शकता इकडे हे बघा समोर ती लास्ट आपण सीडी होती त्यावरती चढून व्हिडिओ काढलेला, ती पण दिसत नाही एवढा धुका येते. आणि हा आंबा घाटा तुम्ही पाहूच शकता ना, पाऊस नाही शकत एवढा पाऊस आहे. काय बोलतोय? हां अरे ती लोक तेव्हा ना काठी फेकत होती, ती काठी परत येत होती. हा बघा हा आहे आपला आंबा घाट. तुम्हाला काही दिसणार नाही. कोण आहे मला काढ
तिकडे बघ, तिकडे नको बघूस की आम्ही ह्याच्यामध्ये नको बघूस, ह्याच्या मोबाईलमध्ये बघ. हा चालेल. मला पॅन्ट घातली पाहिजे होती रे. यांचे फोटो काढतोय मी. इकडे बघा, इकडे बघा, ए इकडे बघे. जा ना लवकर माट्या, ते फोन में पाणी घे. चाले नाही आपण फोटो तेच म्हणा. असं काय वाटलं होतं याला नवीन कोणची वाट लागली म्हणजे हे झालंय मॉइश्चर गेलाय रे चुलीवर ठेव. काय बोलतो अरे सॅमसंग मॅचचा आता फोटो. हे कोणाच आहे काय आहे पाणी नाही गेलं काय, मॉइश्चर आहे. अरे का बोला था ना मैंने तेरे को उधर आएगा तो तेरे को एक्चुअली में फील होएगा की धुका तुझ्या तोंडाला लागतो. चल तिकडे जाऊया, काहीतरी खाऊन जाऊ. चल तिकडे जाऊन कुठे जाऊन चल ना, खाऊया पिऊया. आता पाऊस गेला तर पायच्या वरती जाऊ शकतो, प्लस तिकडे पण आहे, तिकडून पण मस्त व्ह्यू दिसतो, पण हटलं पाहिजे. चालू कर तिकडे कॅमेरा. सिंग डबल टिक जाणं, इथं नेटवर्क हाय काय म्हणून बोलतोय. ते बघा आता आपण बघूया त्या साईडच्या टोकावरती जाऊया, नाही तर हे जी सीडी आहे इकडची त्याच्या पहिला माझा डायरेक्ट सध्या एक आमचे एक कॉमन दादा आहेत ओळखीचे, त्यांना व्हिडिओ कॉल लावला. सध्या ते जॉब, त्यांना ही जागा खूप आवडते. ते पण इथेच घाटाच्या खालीच राहतात, पण त्यांचं गाव रत्नागिरीमध्ये येतं आणि आमचा कोल्हापूर तालुका. ठीक आहे, चला आता मी वडापाव पण नाश्ता पण करायचा आपल्याला आणि वडापाव खाणार. तिकडे त्याला बायकोचा फोन आल्यामुळे तो तिकडे बायकोशी बोलायला निघाला. चांगला फक्त बायको काय घाबरत नाही. बरं चल गे स्लीप होएगा. धुकं किती फास्ट मूव होते तुम्ही बघू शकता. पूर्ण असं एकदम स्पीडमध्ये धुकं हे होतंय. बघ ना वाटत किती स्पीडमध्ये धुकं जात आहे बघ. परत तो रेनकोट आहे तिकडे सगळंच वाटलं तिथून ते सगळे खडी करून वगैरे दिसतात. काय बघ कॅमेरा आहे बघ. बघ मी पण इकडे आहे. धुका हटला इकडे. इकडेच राहा. आता शिवाय देत असेल मला तेव्हा पाया पडतो ना, हे करा ते करा काही नाही. याचं भान असू दे. गेलेलं नाही. वडापाव का वडापाव ठीक आहे. काय वडापाव तिथे वडापाव दे, वडापाव दे, वडापाव दे. बनवलास हॅलो सांग ना, बोल की. हा फुकट वडापाव खाते. अरे बोल. हॅलो त्यांना वाटतं मी ह्याला थांबवलाय. हॅलो म्हणजे कशाला थांबलाय. काय बोल म्हणलं त्याला माझं काय करणार आहे पण मुंबईला जाऊन. म्हणलं माझं तसं पण धुका एकदम हा ठीक आहे ठीक आहे. 100 किलोमीटरच्या स्पीडने मॅच 2 मिनिटात होतो पण धुका येतो.
माटा साईड हो ना. येतो काय चालले आता एकदम विजिबल दिसतोय रस्ता आपल्याला. धुकं पण एकदम कमी आलं. हे इकडे सगळे जे बोलतात ना आपलं गाव सगळे खडीकडून म्हणजे आमचा कॉमन फ्रेंड आहे बिल्डिंगमधला, त्याचं गाव इकडे पडतं. कसं आहे की या रस्त्याच्या अलीकडे या साईडला रत्नागिरी विभाग लागतो, रत्नागिरी जिल्हा लागतो आणि या साईडला आपला कोल्हापूर. रेंज आहे. आम्ही बॉर्डरवरतीच आहे एकदम. इकडे म्हणजे आंबा घाटातून बोलून रस्ता निघतो असा एकदम. तो इकडे लाल माती बहुतेक तुम्हाला दिसत असेल त्या साईडला म्हणजे साखरपा वगैरेला. इकडे ऊन पडत आहे. ढग बना कशी दिसतात एकदम. पाऊस येणार आहे परत आता. पाऊस तर काय आपण आता दुसऱ्या पॉईंटला आलो आहे साड्याच्या. हे जे आपल्या व्हाईट कलरचे छोटे छोटे पिल्लर दिसत आहेत ते आपल्या पिल्लर आहेत, छोटे छोटे स्तंभ टाईप. असं इकडे फुल पाठाळ टाईपच आहे फुल बघाटाचं सगळ्याचं. दाखवतो इथे याच्यावरती लिहिलं काय ते मला पण वाचायचं आहे. मी तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, अनक्लास फॉरेस्ट डिव्हिजन रत्नागिरी चिपळूण उजरे. किलो गेलेत काय? गेलेत. हां, आमच्यासोबत जे दुसरे दोघे जण आले होते ते काही काम होतं त्यामुळे ती लोक शाहूवाडीला गेलेत आणि आम्ही दोघेच राहिलो. आता इकडे पण सेमच आहे. रस्ता मस्त दिसतो. ना पाण्याचा एक थेंब आहे ना असा समोरून असा आला फटकन आणि ते बसला. ब्रिज खूप बनवले तिथे साड्या बिड्यावरती त्याच्यामुळे हे नाही करत एवढं. टाक खाली टाक. थांब हवा नाही. थांब ना, हवा नाही. टाक. इकडे गुरं पण आलेत चरायला. तेच आंब्यामधल्या नंतर कुठल्या तरी आजूबाजूच्या गावातले असतील. आंब्यामधलेच असणार. बघा इकडे दिसत आहे. आता बघा थोड्या वेळा अगोदर इकडे धुकं एवढं काही खास नव्हतं पण लगेच समजतं धुकं आलं आहे पुन्हा. ते निघूया ना माटा. आम्ही सध्या आता निघतो इथून दुसऱ्या ठिकाणी पण जायचं. तर जसा पण बघू आपण कुठे दुसरीकडे जायचं.
चालू करायचा प्रयत्न. किकच लागत नाही बघत, किकच बसत नाही. बघूया, मला घरीच कम से कम अर्धा तास लागलेला निघायच्या अगोदर बाईक चालू करायला. आणि आता सोबत पण नाहीत आमच्या दोघे. खूप मुश्किलने खूप प्रयत्न करून गाडी चालू झाली आपली. आता इथून असा रस्ता असल्यामुळे मी उतरलो आणि सिंगल सीट जातो. बघूया, खूप कमी 15 मिनिटं आम्ही किक मागत होतो, आता चालूच होत नव्हती. बाजूला पोरं होते, त्यांनी पण थोडं हेल्प केली आणि शेवटी आम्हीच चालू केली. तर आता निघूया घराकडे. थोडं वेळ झालं. असो